रसमलाई। आजचा आपला जो रसमलाई हा पदार्थ आहे ह्याच्यामध्ये आपल्याला 3 टप्पे करायचे। एक म्हणजे पनीर करायचे, दुसरं म्हणजे त्याचे रसगुल्ले बनवायचे आणि तिसरं म्हणजे रसमलाईचं दूध तयार करायचे। हे आपण क्रमाक्रमाने करू म्हणजे पदार्थ अगदी सोपा वाटेल। तर साहित्य पहा। पनीरसाठी अर्धा लिटर गाईचं दूध, अर्धा टीस्पून सायट्रिक ॲसिड आणि 1 टेबलस्पून पाणी। रसगुल्ले तयार करण्यासाठी अर्धा लिटर दुधाचं पनीर, अर्धी वाटी साखर, ही 1 चमचा जास्तीची साखर आणि 3 वाट्या पाणी। तर रसमलाईचं दूध करण्यासाठी अर्धा लिटर दूध, अर्धी वाटी साखर, 2 टेबलस्पून मिल्क पावडर, अर्धा टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, वेलची पूड, केशर, पिस्ता काप आणि बदाम काप। प्रथम पनीर कसं तयार करायचं ते बघू। गाईचं दूध आधी तापवून गार करून त्याच्यावरची साय काढून टाका आणि त्यानंतर साय काढलेलं दूध पनीर करण्यासाठी वापरा। रसगुल्ल्याला नेहमी गाईच्याच दुधाचं पनीर घ्यावं लागतं। तर हे साय काढलेलं दूध मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर 6-7 मिनिटं देऊन उकळी येईपर्यंत तापवा। दूध उकळेपर्यंत या सायट्रिक ॲसिडमध्ये पाणी घालून ते ढवळून विरघळवून ठेवा। आता या उकळलेल्या दुधामध्ये हे आपलं सायट्रिक ॲसिडचं पाणी घाला आणि हलवा आणि 5 मिनिटं झाकून ठेवा। 5 मिनिटांनंतर हे असं पनीर पूर्णपणे फुटून हे पाणी आणखीन पनीर वेगळं झालंय। आता तयार झालेलं पनीर आहे हे मोठ्या गाळण्यामध्ये एक रुमाल ठेवून त्याच्यामध्ये ओता आणि थोडंसं पाणी घालून ते धुवून घ्या। त्यानंतर असा रुमाल दाबून त्यातनं शक्य तितकं पाणी काढून टाका। हे तयार झालेलं पनीर मिक्सरमधून हळूहळू थोडंसं फिरवून मऊ करून घ्या आणि ते पनीर रसगुल्ले करण्यासाठी वापरा। हे जे आपण गाळून पाणी टाकून घेतलेलं पनीर आहे, मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतलेलं, याच्यामध्ये 1 चमचाभर साखर घाला। ती हलक्या हाताने मिसळा म्हणजे सगळीकडे ती साखर जाऊ देत आणि त्याच्यानंतर हे रसगुल्ल्याच्या आकाराचे आपल्याला हवे त्याप्रमाणे लहान मोठे असे कुठलेही गोळे करा। तर हे असे मध्यम आकाराचे किंवा रसमलाईसाठी जर हवा असेल तर हे असे चपट्या आकाराचे असे गोळे तयार करा। आता काचेच्या मोठ्या भांड्यात हे 3 वाट्या पाणी आणि अर्धी वाटी साखर घाला। नीट ढवळा आणि मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर 5 मिनिटं देऊन एक उकळी आणा। साखर विरघळल्यानंतर याच्यामध्ये हे तयार केलेले रसगुल्ल्याचे गोळे सोडा। त्याच्यावर झाकण ठेवून मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर 2 ते 3
3 मिनिटांनंतर आणखी 5 मिनिटं मीडियम पॉवरवर द्या. 5 मिनिटांच्या स्टँडिंग टाइम नंतर बाहेर काढा. रसगुल्ले तयार झालेले आहेत. स्पॉन्जी रसगुल्ले तयार झालेले आहेत. रसमलाईचं दूध करण्यासाठी प्रथम ह्या आपल्या दुधातलं साधारणपणे 1 कपभर दूध बाजूला काढा आणि उरलेलं दूध मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर 4-5 मिनिटं देऊन उकळी येईपर्यंत तापवा. दुधाला उकळी येईपर्यंत ह्या बाजूला काढलेल्या दुधामध्ये मिल्क पावडर, साखर आणि हे कॉर्नफ्लोअर असं सगळं घालून नीट मिसळा आणि एकजीव करून ठेवा. आता ह्या उकळी आलेल्या दुधात ही आपण तयार केलेली पेस्ट आहे ती मिसळा आणि त्यानंतर मीडियम पॉवरवर 4-5 मिनिटं शिजवा. तर आपलं हे आता रसमलाईचं दूध तयार झालंय. आता ह्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड, केशर, हे पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप हे सगळं घालून घ्या. झालं. आणि आता ह्याच्यामध्ये एक रसगुल्ला घेऊन हा चमच्याने थोडासा दाबायचा, म्हणजे यातलं पाणी निघून जातं आणि पाण्याची जागा हे दूध घेतं. असे करून असे दाबून ह्या दुधामध्ये टाका. ही तयार झालेली रसमलाई गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा आणि पूर्ण गार झाल्यानंतर सर्व करा. रसमलाई